शांति निनाद रहा, शांति निनाद, शांति निनाद रहा, अब तदम आहे या विश्वलतार नारा अब तदम आहे असतील जगामध्ये कित्येक धर्म आणि जाती या समतेत बांधणारा बुद्ध तदम आहे संदेश देणारे महाकारुणिक महामानव तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे बाबा, तुमच्या माझ्या काळजाचे स्पंदन म्हणजे दीन दुबळ्याचे कैवारी
भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे व तसंच माता महामाया जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई इत्यादी थोर युगपुरुषांना माऊल्यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या गायनाची सेवेला सुरुवात करते। तसेच लोक कलावंतांच्या गळ्यातील कंठमणी कालकथित लोककवी वामनदादा कर्डक यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करते। तसेच मला जन्म देणारे माझे आई वडील, त्यामध्ये माझं शून्यातून विश्व निर्माण करणारे माझे वडील लोक कलावंत राजकुमारजी सकपाळ यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करते। अगदी थोडक्यामध्ये वंदनगीत गाणार आहे मी आणि तुम्हाला नवनवीन विषय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, कारण बाबांनी त्यांच्या गावामध्ये मला बोलवण्याची संधी, येण्याची संधी दिली म्हणजे माझ्यावरती खूप या 2 लाईन्स लोककवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या आहेत। पूजने को तो पाँव बहती है, गौतम जैसे पाँव नहीं, अरे दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। आणि या पुढच्या 2 लाईन्स आदरणीय बाबा मनोज राजाजी गोसावी यांनी कंटिन्यू केल्या। काय लिहितात? पूजने को तो पाँव बहुत है मगर गौतम जैसे पाँव नहीं, दुनिया में तो गांव बहुत है मगर महू के जैसा कोई गांव नहीं। अरे छाँव तो हमने बहुत देखी, छाँव तो हमने बहुत देखी मगर पीपल जैसी छाँव नहीं। अरे दुनिया में तो राव बहुत है मगर मेरे भीम के जैसा कोई राव नहीं। मेरे भीम के जैसा कोई राव नहीं। झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी। आदरणीय मनोज राजाजी गोसावी लिहितात, झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी, ठाई ठाई म्हणू वादाला मात्र टांगत जाईल मी। मनोज राजा अडू दे संकटांना रस्ता, पण मनोज राजा अडू दे संकटांना रस्ता, पण विचारधारा भीमरावाची मात्र सांगत जाईल मी, सांगत जाईल मी। विचारधारा भीमरावाची सांगत जाईन मी। आणि कार्यक्रमाला सुरुवात होण्या अगोदर आदरणीय आमच्या काकाजी विनायकजी तायडे गायक कारंजा या आमच्या काकाजींकडून मला अनमोल अशी भेट मिळाली, मला मिळालेली प्रेरणा आहे। आभारी आहे काकाजी। तसेच राहुल बहुउद्देशीय मित्रांनी शान वाढवली आणि या सर्व महापुरुषांच्या गोड अशा सावलीमध्ये आम्हाला बसवले। आणि म्हणून थोडक्यामध्ये वंदनगीत गाणार आहे। त्या अगोदर 2 लाईन, शैन अंगठ्या काय कामाच्या, बाबासाहेबांमुळे आम्हाला सगळं वैभव प्राप्त झालं। शैन अंगठ्या काय कामाच्या, का सुधराती शरणाची, शैन अंगठ्या काय कामाच्या, का सुधराती शरणाची। बाबासाहेबांच्या अंगावर दाखवा एक तरी वस्तू सोड, अंगावर दाखवा वेशीच्या बाहेरून मी वेशीत आले। आता काय दिवस होते। बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही। वेशीच्या बाहेरून मी वेशीत आलो। आता अस्पृश्य होतो आधी, स्पर्शित झालो आता
33 कोटींनी ही मानवता छाटली पण 33 कोटींनी ही मानवता छाटली पण बाबा भीमामुळे मी माणसात आलो आता बाबा भीमा लोक मानल्यासारख्या बसू नका मी मराठीच गाते आहे जन्मस आला क्या बात है अच्छे तुझा भला बोधिसत्व बा भीमाच्या आचाराला वंदन माझे आदरणीय ख्यातनाम कवी कमलेशजी पाटील वर्ध्यावरून लिहिताय बोधिसत्व बा भीमाच्या आचाराला वंदन माझे सम्राट अशोकाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे मंदिरात ठेवले नाही कधी पाऊल ज्यांनी पाटील अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन माझे विचाराला वंदन मी तुझा किती तुझा गला आदरणीय बाबा मनोज राजाजी गोसावी लिहितात आणि शब्द शब्द कळला तर टाळ्या वाजून प्रतिसाद द्या कवी गायकांना चांगलं वाटतं तुम्ही दिलेल्या पैशापेक्षा जास्त लिहिता आलं नसतं हे सुख हे वैभव बघता आलं नसतं मनोज
मनोज राजा भीम जर अभ्यासासाठी जागला नसता, मनोज राजा भीम जर अभ्यासासाठी जागला नसता तर तुम्हाला आणि आम्हाला स्वाभिमानानं जगता आलं नसतं, स्वाभिमानानं जगता आलं नसतं. आयुष्यभर राबला जगतो माणूस मानून याजला माणूस म्हणून याचना वंदिते वंदिते वाभिवानी तुला वंदिते वाभिवानी तुला वंदिते वाभिवानी मिळाले नसते. बाबासाहेबांनी या महापुरुषांना एका पंक्तीत बसवलेल्या बाबासाहेबांनी इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही. काल कथित गणेश दादा शिंदे लिहितात इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही, मधाची गोडी जीवनात कधीच मिटणार नाही. अरे आमच्या कातडीचे जरी जोडे शिवले ना तरी बाबासाहेबांचे उपकार कधीच मिटणार नाही. पाणी रक्ताचे शिंपून भीमा पाणी रक्ताचे शिंपून भीमा वाळवंटीच्या बाग फुलविला उपकार भावने
बघा ज्ञान पंडित होनिया ज्ञानाचा तुला विला घटना लिहून भारताची मान सन्मान आवाजीला संहार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट अर्धा युरोप खंडाचा बादशाह झाला. ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रॅम्सो मॅकडोनाल्ड इंग्लंडचा पंतप्रधान झाला. कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. पण माणुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा भीमराव या भारताचा शिल्पकार झाला. सन्मान आवाजीला तुम्हाला सुद्धा वंदन करायचंय बाबासाहेबांना बसल्या ठिकाणावर. यांना बोलू द्या. दोन हात आहे ना सगळ्यांना. बापू सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे शेवटपर्यंत. वंदिते ताल देतील मला हे. वंदिते बाभिमानी तुला वंदिते बाभिमानी तुला वंदिते बाभिमानी तुला वंदिते बाभिमानी